नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले ते आणि इकडं माझ्या आज शेण झाडलोट करायला चालू आहे आणि आपल्याला शेण टाकून झाडलोट करून घ्यायची. आपल्याला मुलांच्या चालू त्या आंघोळी, शाळेला जायचे. बस येईन आता थोड्या वेळातच. चला आवरून घेऊया आता शेण झाडलोट. पाणी ठेवलं आता चुलीवर. इथं भरपूर पसार आहे झाडायचा. अंगण स्वच्छ असलं की ते म्हणतात ना, मन आहे घराची कळा अंगण सांगतं. तसं अंगण सगळं स्वच्छ करून घेतलं आणि आता इथं 2 गुरांखालची झाडलोट झाली माझी. आता इकडं आता बाकीच्या गुरांची झाडलोट करून घेते. गुरांच्या सगळ्या शेण झाडलोट झाले आता आणि आता मकवानाची वैरण टाकून घेतली. त्यांना धार काढून झाली. गाईची म्हैस आता आटली दूध देत नाही म्हैस, तर तिला वैरण टाकून घेते आता मी. सगळ्या गुरांना आता वैरण टाकून झाली सकाळची. तर गुरुवार खिचडी खाल्ली आताच. सगळं आवडलं आणि आता निघाली. तर आता कपडे धुवून झाले. ते बरेच कपडे वाळत घातले. राहिले ते मामाचे कपडे काढले होते. त्या आधी गुरांना पाणी दावून घेते. 11 वाजले, त्याला ऊन भरपूर पडायला लागले. गुरं पाणी दावून घेतली म्हणजे अजून इकडच्या राहिलेल्या का वळणीवर दोरीवर कपडे वाळत घालायचे. ते आपल्याला अजून भरपूर कपडे पडले. ते वैरण खाऊन सगळी गुरं बसली. ती पाणी लावून घेतलं. पाट्यात पाणी लावले. गाईला आणले पहिल्यांदा, मग बाकीची सगळी गुरं पाणी लावून घेतली. गुरं पाणी लावून बांधले सावलीला. राहिलेले कपडे घातले वाळत आता आणि आता निघालोय रानात. आलो आता माळावर आणि इकडं कैलास आहे आज. त्याने सकाळपासून घातली. आता वरच्या तुकड्यात फक्त एक ढिगारा राहिला, 1-1.5 ढिगारा. आणि आज सगळी मुळी घालून झाली पाहिजे. चला मग आता घालायला सुरुवात करूया. तर दुपारच्या 1:30 वाजले ते आणि इथं मळी टाकायचं चालू आहे आणि आता पाणी प्यायला बसणार. ढिगारा संपले ह्या तुकड्यातला सगळं. आणि 4 जण आहेत, मी, हिनी, वर्षा आणि कैलास. 4 जण मिळून बसतोय. झाला आता उठलो आणि इकडं दुसऱ्या तुकड्याला आता
तर आपला निमा खत टाकून झाला खालच्या तुकड्यातला. 3 ढिगार राहिलेत आता. निमा 9.5 बोत राहिलेत आता. 9.5 बोत झाले ते टाकून बस केलं. आता कैलाची सुट्टी झाली. चला आता घरी जायचं. संध्याकाळच्या 6 वाजले ते आता. इकडं आता गाईची धार काढायला लागलो आता आम्ही दोघी. धार काढून झाली आता. तर माझं गुरांचं वगैरे सगळं बघून झालं आणि आता मी देवपूजा करून घ्यायला लागली. देवपूजा करून आज शेवटचा गुरुवार, तर मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे, तर पूजा मांडून घेणार आहे आता मी. रांगोळी काढली, पाट ठेवला आता त्याच्यावर. आता पूजा मांडून घेते सगळी. तर आता पूजा मांडून झाली आता माझी. आता पोती वाचून घेते लगेच. हलवून बाहेर जाऊ दे. सरळ सरळ जगळ सरळ पोते मांडून झाले आता. आणि आता पोते वाचले. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवताय नमः. ओम श्री कलू. ओम धनिते धन देहि माम. ओम धनदाय नमस्तुती. निधिपदादी पायाचय भवतु त्वत साधत मे धनधान्य ती सदैव ध्यानी 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 द्यावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी अवाट नगर होते. तिथे एक राजा राहत होता. राजाचं नाव होतं भद्रश्राव. तो शूर होता, दयाळू होता, भद्रतक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवित होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं कनिष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वेश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडणं होई. घरी वैतागली, गेली निघून रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना, त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं व त्याचबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढच्या जन्म स्त्रीचा आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्राव राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली. गरिबांना विसरले. तोऱ्या धाकटांना बोलू लागली. दास दासींवर खेचकू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी. ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिथून कौतुक करीत. त्या दोघांना 7 मुलगे झाले, 1 मुलगी झाली. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र लिहिली, हाती काठी घेतली. आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली. राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळी दिली. आहे का कोणी घरी? घालेत का कोणी घास? दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिने विचारलं, झाली आता माझी. आणि आता आरती करून घेऊया. ओ वाळू आरती. जय जय लक्ष्मी माता. प्रसन्न होसी तारेसी तो भक्ता. पूर्वी जन्मीची व्रत पुण्याई. वैभव राणीला गर्भधनाचा दिला. विसरले लक्ष्मी मातेला. अपमाने शाप दिला मग तिला. आली दारिद्र्यता प्रसन्न वदने. प्रसन्न होसी लक्ष्मी माता. दासी तू भक्ता. व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला. प्रसन्न वदने. प्रसन्न होसी दारिसी तू भक्ता. हा आली दारिद्र्यता. दैन्य सुख दुःख ते दूर करून मन निर्मल झाले. श्याम बाला दासीलाही प्रसन्न वदने. पावन हो माता
जय देवी जय लक्ष्मी माता. गुरुवारी हे व्रत जे करीत नेम धर्म कर धरुनिया. मनोकामना पूर्ण करील ती अगंडिता हो करणी. पाठक गुरुजी रमला गुण गाता गाता. प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारी तो भक्ता. जय देवी जय महालक्ष्मी माता. दालिंग उटांगण वरीन चरण. डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंदिन आनंद कोटीन. भावे वायन मने नमा. तमेव माता पिता तमेव. तमेव बंधू सखा तमेव. तमेव विद्या ब्रह्मंतने. तमेव सर्व मम देव देव. हरे न वाचा मत्स्य देवा. पाय पडा बस. आता पूजा ती मांडून झाली. आता आपली आता स्वयंपाकाला लागते मी. तर आज स्वयंपाकामध्ये बनवायचंय बटाट्याची भाजी बनवली इथं. आणि इकडं खीर शिजत घातली गोड नैवेद्य देवीला. आणि चपात्या करून घेते आता मी पीठ मळून झालं आता इकडं माझं. आणि इकडं चालू आहे खिरीची तयारी. खीर वाटायला चालू आहे आता. खोबरे टाकले बारीक कापून. आणि इकडं बडीशेप भाजली त्यामध्ये टाकायला. आणि आता मी चपात्या करून घेते. चालू आहे त्या माझं चपात्या. तर चपात्या करून झाल्यात आता. आणि आता जावायचं आपल्याला देवाला नैवेद्य जाऊन झालं की आम्ही पण गुरुवार सोडायला बसणार आहे. तर चला नैवेद्याचं ताट करून घेते आणि देवाला ठेवते. तर इथं देवाला नैवेद्य ठेवलाय. आणि आज खीर केली, बटाट्याची भाजी आणि चपाती. साधं सिंपलच आहे आजचा नैवेद्य. आणि जेवणामध्ये पण कारण का आज मळी घातली होती रानामध्ये, तेवढ्यातनं पण सगळं करावं लागतं आम्हाला. संध्याकाळची सगळ्यांची जेवणं झाली. आणि आता किचन वाटा आवरून भांडे वगैरे सगळे घासून व्यवस्थित करून ठेवलं. म्हणजे सकाळी आंघोळ केले की स्वयंपाकाला लागा येतं लवकर किचन वाटा स्वच्छ धुवून. त्यामुळं आताच भांडे घासून ठेवली. सकाळी लई थंडी वाजती. आणि आज गुरुवार होता, आठवडी बाजार. तर ह्यांनी बाजारातनं आज जरा उशिरा गेलं तर संध्याकाळी दिवस मावळताना बाजारातून भाजीपाला आणलाय. बघूया काय काय आणलंय. कोथिंबिरीच्या पेंड्या आणल्या त्या. आणि शेपूची भाजी. मेथीची भाजी आणली. मुलांना डब्याला लागते त्या भाज्या. आणि बटाटी आणि वाटाण्याचे शेंगा आणले ते. तर आता वाटाण्याच्या शेंगा सोलून घेते मी. पालकाची भाजी पण आणली भरपूर. तर ह्यातलं फक्त आता वाटाण्याच्या शेंगा सोलून घेते. आणि बाकीचं उद्याच्याला निवडा येईन कारण का आज भरपूर उशीर झाला आहे. उद्या सकाळची डब्याची तयारी करून ठेवली म्हणजे पटकन डबा होतो. तर चला, सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सगळ्यांना. आणि सगळ्यांना शुभरात्री.